कॉलेज बंद आहे, शाळा बंद आहे, सगळं बंद आहे. का सरकार 10 दिवस उपोषण बसला का बघिना त्यांच्याकडे. आता हे आमचं पोरग मारले नाही, आता आमच्या दोघाला मारून टाकायचं, आमच्या नवरा बायकोला मारून टाकायचा विचार करायला त्यांनी आता. आणि मी म्हणतो मी यासाठी लागल्याशिवाय इथनं उठणारच नाही. मी म्हणतो त्या उपोषणाला काय संबंध आहे माझा आणि त्या बघण्याचा, मला यासाठीच पाहिजे म्हणलं होतं. मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत. या ठिकाणी पाहतोय नवरा बायको या ठिकाणी उपोषणाला बसलेत. पाठीमागे बोर्डवर पाहतोय आपण, त्यांचं हे 4थं आमरण उपोषण आहे आणि त्यांचा 10वा दिवस. 3 आमरण उपोषण पूर्वी झालेत आणि हे 4थं आहे. आजच्या 4थ्या दिवसाचा हा 10वा दिवस आहे. तर पाहूया नेमका त्यांची काय अडचण आहे आणि प्रशासनाकडे शासनाकडे त्यांची काय मागणी आहे. माझं नाव शिवाजी सीमा पैठणकर. माझ्या मुलाचा 15 वर्षी मुलाचा म्हणजे इतकं भयानक मारले नाही. लहान लहान लेकरात झालेले भांडणं मोठ्याने येऊन मारायचे काय कारण आहे? ही कारण झालं पण हे आरोपी 7 महिने फरार होता. 7 महिने फरार असताना त्याची आता पकडले, त्याला त्याची जामीन बी झाली. आणि लहान लेकराच्या यात 15-16 वर्षाच्या लेकराच्या जामीन अंडर 19 केस ती जामीन कशी काय झाली ही मला काय कळलं नाही. यात काय घोळ केलाय, आजाडे साहेबांनी काय घोळ केला आणि आयोगनं काय घोळ केला, यातलं काय काळा सगळं पहिल्यापासून जसं पहिलं आमरण चालू केलं पहिल्या दाडे साहेब मला म्हणलं आंबोळ साहेबांनी पहिला पूर्ण घोळ केलेला आहे म्हणले जबाब म्हणले त्या दाडे साहेब म्हणले आम्हाला पहिल्या उपोषणाला म्हणले पहिल्यापासून तुमचा जबाब घेतो आणि चार्जशीट दाखल करतो. तुम्ही पहिलं उपोषण केलं त्यावेळी तुम्हाला काही लेखी दिले का निवेदन? दाडे साहेबांनी दिलं नाही पहिल्या उपोषणाला देखील. म्हणलं तुमचं मी आता नवीन आलो म्हणले, नवीन आल्यामुळे माझं काय ते मला यातलं काय माहित नाही म्हणले. मग तुम्हाला पहिल्यापासून तुमचा जबाब घेतो म्हणले हे दादा साहेब. मी मला गोळ केला आहे पूर्ण. रणजित सुभाष चौधरीचं नावच घेतलं नाही. पहिल्या दिवशीपासून आम्ही नाव सांगतो रणजित चौधरी कट्टर म्हणजे वाल्मिडकार कसा झाला तसं त्यानं त्यात कटदारी आहे त्याला. बरं, हे पहिलं उपोषण झालं. दुसरं उपोषण केल्यानंतर काय झालं? दुसरं उपोषण केल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आरोपी पकडू. कैलास दादा आणि कैलास दादा आणि दाडे साहेबांनी की बाबा लिखी घेणं तुमचं आम्हाला लिखी मागितली. लिखी घेतली तुम्हाला कोर्टामध्ये उलट हो तुमचं म्हणले. आरोपीच्या वकील म्हणते की तुम्हाला यात उलट करते आरोपीचे वकील म्हणलं आम्हाला लिखी घेतल्यावर. दुसऱ्या लिखी काय उलट होत आहे? त्या आरोपीचे वकील आपल्या विरुद्ध दावा करीत जाणून लिखी घेतली आम्हाला उपोषण करताना. म्हणजे तुमचं उपोषण थांबावं म्हणून जर तुम्हाला लेखी दिलं तर कोर्टात तुम्हाला आडवे येते. आडू येतो म्हणून असं दाडे साहेबांनी म्हणले आम्हाला. आणि तिसऱ्या वेळेस काय झालं उपोषणाच्या वेळी? तिसऱ्या वेळेस आयजी सर आलते. आयजी सरांनी म्हणले 10 दिवसात आरोपी आम्ही अटक करू. तिसऱ्या दिवशी 10व्या दिवशी त्याने बरोबर 10व्या दिवशी अटक केलं त्या आरोपीला. 10व्या दिवशी म्हणजे माझं उपोषण 10वा दिवस होता त्या दिवशीच त्याला अटक केलं. आणि अटक करून त्याला एस मॅडमने आणि दाडे साहेबांनी आले पळत माझ्यापाशी आणि आम्ही आरोपी अटक केला. उपोषण सोडा. मी म्हणलं त्या उपोषणाला काय संबंध आहे माझा त्या बघण्याचा, मला यासाठीच पाहिजे म्हणलं होतं. नाही ना तुमचं काम सगळ्यात मोठं काम केलं की म्हणले आम्ही आरोपी आम्ही पकडला म्हणले. ते काम सगळ्यात मोठं केलं म्हणते. 7 महिने आरोपी कोर्टामध्ये येतो. आरोपी 2 वेळेस कोर्टामध्ये आला. मी आरोपीला दाडे साहेबांना फोन करतो आरोपी इथं आलाय, फरार आरोपी इथं कोर्टामध्ये आला तुम्ही या म्हणलं. आरोपी येतो आलं की त्यांना आरोपीला कसं खबर लागते की आरोपी लगे उडी मारून कोर्टाच्या पाठीमागे पोहून जातो. 2 वेळेस झालं. ही किती निर्दय गोष्ट आहे सांगा. यात जाणून सगळे सगळे साखळी म्हणजे हे नियोजन केलेलं आहे सगळ्यांनी. आयजी साहेबांनी 10 दिवसात पकडतो पण 10 दिवसात 10व्या दिवशी काय पकडलं त्याला? यात मला काय यांचा काळा बाजार आहे यांचा. बरं, आता आचारसंहिता चालू आहे निवडणुकीची आणि आपण उपोषणाला बसण्याच्या अगोदर निवेदन दिलं होतं का? हा निवेदन दिलं मी 5 तारखेला निवेदन दिलं. 5 तारखेला निवेदन दिलं. बरं, त्यानंतर काय बोलले नाही का? मग 10 वेळेस मी मंत्र्याला जाऊन 5 तारखेला दिलं. मंत्र्याला पैसे गेलो. मंत्र्याला पाटकर मुच्छेड ते आहे का पाटक फडणीसचा पीए आमच्या बसून काय उपयोग नाही तुमचा बोले. जिथं झालं तिथंच बसा. इथं बसलं काय आणि तिथं बसलं काय आमच्या पस्तर येत आहे म्हणले. मला साहेब म्हणलं आता 3 वेळेस उपोषण केलंय मला आता 4थं उपोषण आहे म्हणलं. आता बसा म्हणलं अजून आता तुमच्या मागण्या झाल्याशिवाय उठूच नका म्हणले.
ठीक आहे सर. तर आता ही केले चारी बाजू केली लोक आता आमदार खासदार सगळी आता येले आता उठा जाऊ द्या झालं गेला. आता तुम्ही उपोषणाचा आज तुमचा कितवा दिवस आहे? आज 10वा दिवस आहे. मग 10 दिवसात कोण कोण आलं होतं तुमच्याकडे? 10 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिस मधला एकही इतकं निर्लज कलेक्टर ऑफिस आहे म्हणतो मी, एकही माणूस आता फोटो काढून घेऊन जायला फाईल का उपोषण 10वा आहे म्हणून याला फाईल करायचं कलेक्टरचं. नीच प्रवृत्ती आहे त्यांची. म्हणजे सगळे जाणून मिळून सगळं आम्हाला मारून आता हे आमचं पोरगं मारलं याने, आता आमच्या दोघाला मारून टाकायचं, आमच्या नवरा बायकोला मारून टाकायचा विचार करायला त्यांनी आता. आणि हे मी म्हणतो मी यासाठी लागल्याशिवाय इथनं उठणारच नाही. माझा इथं जे डेड बॉडी विटलेली त्याची उठू द्यायला नाही. डॉक्टर वगैरे येतात का चेकअपला? येतात डॉक्टर येतात. डॉक्टरचं ह्यात डॉक्टर मग आरोपी अटक केलेत, आता मागणी काय आहे आपली नेमकं? आरोपी अटक करून काय फायदा आमचा? यात साठी लागली नाही काय नाही. आरोपी सगळे जामीन झाले. नाही, तपास सुरू असेल ना त्यांचा? तपास सुरू असून काय फायदा आहे? आरोपी लहान लेकरू मारले माझं 15. ह्यात जामीन व्हायला लागणार यांची. तर पहा 30 दिवस झाले करत आहे ती आरोपी तरी रिक्षा घेऊन मध्ये येऊन निघायला लागलाय. आमच्या समोर हसत जात आहे आम्हाला बघून. माझा मुलाचा का मोबाईल त्यांना जामीन मिळाला? का आमच्या गरीबाकडनं सरकार बघेना? घाबरून पोरी आमची शाळा सुद्धा जाय नाही तर 20 दिवस घरात आहे. पोरी लपून बसली ती. आता आमचा भाव रस्त्यावर मारली ती, गल्लीमध्ये मारली ती. आम्हाला का सोडते ती त्यांनी म्हणून कॉलेज बंद आहे, शाळा बंद आहे, सगळं बंद आहे. का सरकार 10 दिवस उपोषण बसला का बघिनात आमच्याकडं? कशामुळे बघिनात ती? माझ्या मुलाचा मोबाईल त्यांच्या पैसे सापडला आरोपी त्याची जामीन होती. म्हणजे किती जामीन प्लॅन केला. माझ्या मुलाचा मोबाईल त्यांच्या पैसे सापडला कोणा पैसे सापडला? आरोपी. आरोपी पैसे. ते काल कार्तिक इथं हिंडा लागलाय. ते मोबाईल घेऊन एक असलेलं कार्तिक हसत मग आमच्याकडनं बघत गेलाय त्या रिक्षामध्ये काल येडोळा. कशामुळे चाललंय ते? कशामुळे सोडली ती अजून दुसऱ्यांना मारायला? आमचं मारल्यानंतर आज आमचं मारली ती, उद्या तुमचं सुद्धा मारणार आहेत त्याने, म्हणून तर तुम्ही सोडला. सरकारला एवढं का कळीना? एकाला गुन्हा झाला म्हणून दुसऱ्यांना करू नये कुणाला बी. आवाज तुमचा आमचा गेला तुमचं उद्या जाईल. त्याच्यामध्ये लक्ष ठेवून लोकांना शिक्षा कट्यावर शिक्षा द्यावं, तसल्याला फाशीचा हुकूम द्यावा, त्यांना सोडूच नाही. त्यांना जामीन करावं लागलीत म्हटल्यावर. एफ.आय.आर. पाहिला का तुम्ही? या फार पाहायला की तुमच्या म्हणण्यानुसार लिहिलंय का? नाही यात काहीच नाही माझ्या म्हणण्यानुसार. मी दाडे साहेबांना 1000 वेळेस सांगितलं या फार माझ्या म्हणण्यानुसार काय चार्जशीट दाखल केल्यावर दुसरं उपोषण बसलो होतो मी. माझा जबाब उलटा घेतलेला आहे. त्यांनी म्हणले ठीक आहे जबाब घेऊ तुझा, अजून जबाब घ्यायचा तो उपोषणात आलेला आहे. माझं जबाब अजून घ्यायला आले त्यांनी माझं. यांनी सगळं जाणून काळा बाजार केलेला आहे. यांचं सगळं राजनीती ह्यात का राजकारण आलेलं आहे मध्ये मोठं. हे मला ह्यात आम्हाला नाही मिळते का नाही मिळते म्हणून आता इथनं मी जो बोलण्यासाठी लागू होत नाही यासाठी मला तो पण इथलं उठणारच नाही.